तब्बल 12 वर्ष भरणाऱ्या बेल्ल्याच्या तमाशा महोत्सवात आपण आहोत। तमाशा म्हटलं की प्रत्येकाला त्याची एक आगळी वेगळी गंमत वाटते। ती एक रागडी गंमत म्हणून अखंड महाराष्ट्र त्या लोककलेकडे पाहत असतो। मात्र त्या लोककलावंतांच्या नाचणाऱ्या घुंगरांच्या पाठीमागे त्या वेदनांकित घुंगरांचं फार मोठं गुपित आहे। ते वेदनांकित ती घुंगर आहेत। ती घुंगर नेमकी काय सांगतायत आपला ऐकून घ्यायचा, समजून घेण्याचा आजचा प्रयत्न। ताई नमस्कार। हा नमस्कार। काय नाव आपलं? माझं शकुंतला शंकर जावळे। खरं तर बेल्ल्याच्या तमाशा महोत्सवामध्ये आता तुम्ही आलेला आहात। हो। हा तमाशा महोत्सव एकंदरीत मला वाटतोय काय नेमकं या तमाशा महोत्सवातून पाहायला वेगळे पण पाहायला मिळतं? वेगळं नाही, आम्ही आपला पारंपरिक तमाशा केला आणि काय झालंय की 4 महिने झाले ती माझी पेन्शन आलेली नाहीये आणि लाडक्या बहिणीचं मी प्रकरण केले नाही, कारण का पहिली पेन्शन मला चालू आहे, त्याच्यामुळे ती मी करू शकली नाही। लाडक्या बहिणीचा जो अर्ज आहे तो तुम्ही भरला होता का? नाही भरला, कारण का लोक म्हणत होते ना की लाडक्या बहिणीचं भरू नका, तुमची ही सरकारी पेन्शन बंद होईल। मग तुम्हाला सरकारी पेन्शन सुरू आहे का? किती महिन्यापासून ती बंद आहे? 4 महिने झाले ती बंद आहे। मग त्या संदर्भात तुम्ही कोणाला भेटला होतात का? भेटलो नाही। आता कसं सरकार पैसे पाठवते ते, मग प्रत्येक टायमाला मी बँकेमध्ये जाते, पुस्तक घेते, मग बँकवाले म्हणते ते तुमचं पैसे नाही आलेलं। मग आता काय तमाशाच्या रंगमंचावर नाचणारी ही लाडकी बहीण आता नाराज आहे? नाराज नाही, पण सरकारच्या दरबारातून हे मानधन मिळावं। हा मानधन मिळावं। 4 महिने झाले पेन्शन माझी तटलेली, आता मला वाटतंय 5वा महिना येऊन चालू असेल। लाडक्या बहिणीचं मी केलेलं नाही, मग कलाकार मानधन मिळतं हे माझं आलेलं नाही। निश्चित आपण पाहतोय की मी लाडक्या बहिणीसाठी अर्ज भरलेला नाही हे सांगते लोककला जपणारी महाराष्ट्राची एक ज्येष्ठ लाडकी बहीण। कलाकारांना कलाकारांचं मानधन मिळतं म्हणून आम्ही लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले नाही, मात्र कलाकाराला कलाकाराचं मानधन मागचे 4 महिने ती पेन्शन मिळालीच नाही आणि त्यांनी लाडक्या बहिणीचाही अर्ज भरलाच नाही। महाराष्ट्राचे 2 लाडके भाऊ पुन्हा एकदा सत्तेवर येऊ पाहत आहेत। त्या 2 लाडक्या भावांना या लोककलावंत बहिणींचं हेच आव्हान आहे की त्यांची पेन्शनही मिळत नाही आणि त्यांनी लाडक्या बहिणीचे अर्जही दाखल केले नाही। सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिल आणि या लोककलावंतांना त्यांचं मानधन, त्यांची पेन्शन, त्यांच्या हक्काचे 2 रुपये मिळेल